चिकन टिक्का बिर्याणी इझी आणि सोपी रेसिपी आहे. इथे आपण चिकन मॅरिनेशनसाठी हिरवं वाटण म्हणजे त्याच्यामध्ये लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. मग त्यात चिकन टिक्का मसाला, सुवानाचा आणि हळदी आणि चवीनुसार मीठ आणि दही टाकून व्यवस्थित आपण त्याला मॅरिनेट करू. मग मॅरिनेशन झाल्यावर त्याला फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी सेट करायला ठेवू. छान असं मॅरिनेट झाल्यानंतर आपण त्याचे चिकन टिक्का म्हणजे शॅलो फ्राय करून घेऊ मस्त तेलात. आणि एकीकडे मी तेल घेतलं आहे टोपात, त्यामध्ये आणि छान असा उभा चिरून घेतलेला कांदा परतून घ्यायचा आहे. छान असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात टमॅटो, मीठ टाकून त्याला देखील छान असं परतून घ्यायचं. एकीकडे आपले चिकन टिक्का रेडी आहे. मग काय टमॅटोची प्युरी टाकून मस्तपैकी एकजीव करून घेऊ. मग त्यात दही टाकू 1 वाटीभर आणि छान असं मिक्स होऊन देऊ. मग त्याला छान असं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत, पण छान असं तेल सुटल्यानंतरच टाकू. मग त्यात सुवाना बिर्याणी मसाला, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आणि हळदी, घरचा मसाला आणि मीठ टाकून छान असा मिक्स करून घेऊ. छान असा त्या ग्रेव्हीला देखील तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण फ्राय केलेले चिकन टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. छान अशी तर्री येईल त्याला आणि कलर देखील बघा किती छान आले. आणि ते राईस मी बॉईल करायला ठेवले होते आणि ते देखील छान असे बॉईल झालेत. मग काय रेडी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थर लावून घ्यायचे आहेत. बासमती राईस छान असा रेडी झालेला आहे. मग काय थोडंसं तूप आणि कलर टाकून कोथिंबीर टाकून लेअर लावून घेतल्या आणि मग त्याला दम देण्यासाठी 10 मिनटं ठेवली. छान अशी आपली बिर्याणी इज रेडी. चिकन टिक्का बिर्याणी नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा.